नमस्कार पालक हो. या व्हिडिओच्या माध्यमातून मला दोन गोष्टी या ठिकाणी समोर आणायच्या आहेत. पहिली गोष्ट, जूनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पालकांना MRIच्या टेस्टच्या माध्यमातून आम्ही काही प्रॉमिस केलं होतं आणि त्यातलं काही 2 महिन्यात 3 महिन्यात पूर्ण होऊ शकलं. काही आज अक्षरशः आतापर्यंत काही मुलांचे प्रॉमिसेस पूर्ण होत आहेत. याचा आम्हाला एक शाळा म्हणून समाधान वाटतंय. पालकांचेही त्यासाठी चांगले रिस्पॉन्स येत आहेत. अजूनही काही 2-3% मुलांमध्ये हा जो प्रकार आहे म्हणजे लिखाण, वाचन, ऐकून लिहू शकणं, गणितातल्या मूलभूत गोष्टी, या सगळ्या गोष्टींच्या अजूनही प्रॉब्लेम चालू आहेत. हे आम्हाला मान्य आहे. पण हा प्रकार जूनमध्ये जितका मोठ्या प्रमाणात होता, तितका तो कमी-कमी आता होत चाललेला आहे. यात पालक समाधानी आहेत. यासाठी पालकांचं सहकार्य मात्र लागतं. खूप निगेटिव्ह एखाद्या मुलांबद्दल सातत्याने घरी बोलत राहणं, असं आम्हाला त्या मुलांचं बेसिक घेत असताना लक्षात आलं. त्यामुळे आपल्याला ती काळजी घेण्याची या ठिकाणी गरज आहे. प्रत्येक स्टाफ सध्या याच कामावर आमचा आहे. वर्गामधल्या 25-30 मुलांच्या पैकी पूर्वी 7-8 मुलं अशी होती का ते बेसिक्स म्हणजे लिखाण, वाचन यामध्ये अडकले होते. यावर्षी काही मुलं डायरेक्ट शाळेत आली होती. अशी खूप मोठी संख्या यावेळेस शाळेमध्ये होती. जवळपास 100 मुलं यावेळेस नवीन शाळेत शून्यामध्ये आली होती, वेगवेगळ्या शाळेमधनं. तर त्यांचेही काही बरेचसे प्रॉब्लेम्स होते. त्यामुळे त्यांना इथपर्यंत आणणं खूप अवघड होत चाललं होतं. पण ही संख्या आता वर्गातल्या 7-8 मुलांपासून कमी होत 2-2, 3-3 मुलांमध्ये आलेली आहेत. आणि तेही आता मला असं वाटतं की पुढच्या काही दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. हा हप्ता पूर्णपणे आम्ही तेच काम करतोय. दुसरा प्रश्न मग अभ्यासक्रमाचं काय? तर ह्यांचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी एका टप्प्यावर थांबलेला आहे. म्हणजे शेवटापर्यंत आलेला आहे. अजून पुढचा पण मार्चचा पूर्ण महिना बाकी आहे. त्यानंतर असं आहे की काही मुलं याच्यापेक्षा वेगळे आहेत. म्हणजे त्यांना बेसिकची अडचण नाहीये. ते अजून हुशार मुलं आहेत. मग त्यांना काय देऊ शकतो आपण? हा विचार आम्ही केला. मग डिबेट कॉम्पिटिशन, ब्रेनस्टॉर्मिंग, थिंकिंग लाईन म्हणजे मुलं कसं विचार करू शकतात, इंग्लिश स्पीकिंगचे स्किल्स, संभाषण कौशल्य, एखाद्यावर मुद्दे मांडणं, समोरच्याचे संभाषण मुद्दे खोडून आपले मुद्दे ठेवणं, याचं एक शिक्षण असतं, प्रशिक्षण असतं. तेही आम्ही या ठिकाणी मुलांना देत असतो. जे मुलं बेसिकमध्ये नाही आहेत आणि जे मुलं आपल्या वेगवेगळ्या अंडरस्टँडिंग लेवलला आहेत किंवा हुशार मुलं आपण ज्यांना म्हणतो तशी मुलं आहेत. हा झाला पहिला मुद्दा. आणि नेहमीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो दुसऱ्या नंबरला आहे आणि तो आपण गांभीर्याने घ्यावा. या ठिकाणी आता हे शेवटच्या महिन्यापर्यंत किंवा पुढच्या महिन्यामध्ये शाळा मला वाटतं या ठिकाणी हे सत्र संपणार आहे. तर अजूनही बऱ्याच पालकांकडे फीस बाकी आहेत. मागच्या आमच्या डिमांडप्रमाणे किंवा ऑफिसमधून गेलेल्या फोनला रिस्पॉन्स देत बऱ्याच पालकांनी फीस जमा केली. एक लक्षात घ्या, त्या सगळ्यांचं आम्ही अभिनंदनच करतो. मुद्दा असा आहे की ह्या फीसवरच स्कूल चालत असतं. ह्यात शिक्षकांचा उत्साह, इथं काम करण्याचा जो उत्साह आहे ना, तो सगळ्या फीसवर अवलंबून असतो. कुठली टाळाटाळ करणं, आपण दिलेला शब्द न पाळणं, हे मला वाटतं तुमच्या मुलांवर तुम्ही चांगला प्रभाव टाकत नाही. मग त्यांना किती काही शिकवलं तर मुलांना मात्र तुमच्याकडनं काही चांगले संस्कार किंवा काहीतरी आपण ज्याला म्हणतो की शब्द पाळणं वगैरे हे काही शिकायला मिळत नाही. तर मला वाटतं ती पण आपण काळजी घेतली पाहिजे. ऍटलिस्ट तुम्ही शाळेत येणं, तो मुद्दा क्लिअर करणं. आता मुद्दा क्लिअर करणं वेळेला वेळ राहिलेला नाही. आता आपला फीस भरणंच आहे. तुम्हाला वर्षा मिस, संध्या मिस किंवा दीपाली मिस या कार्यालयात तुम्हाला फोन करत आहे. त्याला रिस्पॉन्स द्या. बऱ्याच पालकांनी दिला आहे. समजदाराने आपली फीस पूर्ण केलेली आहे. अजून जे काही थोडेफार पालक आहेत तेही पूर्ण देतील ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मुलांच्या अभ्यासावर आपलं लक्ष ठेवा. त्यासाठी शाळेशी संपर्क साधा. वेळोवेळी शाळेला संपर्क करा. विचारा की काय होतंय, काय चुकतंय. शक्य आहे की आमच्याकडे सुद्धा काही गोष्टी राहू शकतात. पण त्या पूर्ण करायला आम्ही वेळ घेऊन ते पूर्ण करत असतो. अशी आमची आजवरची कामाची पद्धत आहे. तेव्हा पुन्हा एकदा फीससाठी हे निवेदन करतो की आपण ती वेळेत जमा करावी. आता इथून पुढे जास्त वेळ लावू नये. धन्यवाद.